आयुष्य बदलायला नवीन वर्ष लागत नाही, जुनी दिशा सोडायची हिम्मत लागत असते. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 51वा दिवस आहे आणि आपण हेच पाहणार आहोत. आपण प्रत्येक वर्ष बदललं की त्याला उत्सवाप्रमाणे साजरा करायला शिकलो, परंतु आपल्या आयुष्याची, जुन्या आयुष्याची दिशा बदलायची आपण हिम्मत ठेवत नाही. आपण काहीही विचार करत नाही. आयुष्य बदलण्यासाठी नवीन वर्षाचीच का हो गरज लागती? मुळीच नाही. माझ्यासोबत तुम्हालाही तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आयुष्याचं गोल या क्षणी ठरवा. दररोज त्याच्यासाठी काहीही करून वेळ काढा आणि शिकण्याची तयारी ठेवा. शून्यापासून शिकायला सुरुवात करा ते 100% शिका. आज तुम्ही जे आहात, येणाऱ्या वर्षानंतर 365 दिवसानंतर तुम्हाला स्वतःला तुम्ही हरवा. आजपेक्षा उत्तम व्यक्ती बनवा. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आयुष्यामध्ये खूप सारा पैसा कमवायचा आहे, खूप नॉलेज गेन करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानापर्यंत जायचं असेल, तुमचं वय काहीही असो, सोशल मीडियाचं माध्यम वापरा. या काळामध्ये जुन्या काळासारख्या ऑपॉर्च्युनिटी राहिलेल्या नाहीयेत. तुम्ही स्टुडंट असो का तुमचं वय काहीही असो, तुम्हाला जर स्वतःचे पैसे कमवायचे असेल तर सध्या खूप सारी माध्यमं उपलब्ध आहेत. आज या क्षणी वही आणि पेन घ्या. नवीन वर्षाची वाट पाहू नका. आयुष्याचं एक गोल ठरवा. तुम्हाला काय आवडतं, तुमचं वय काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे, सगळं तुमच्या आजूबाजूचं वातावरणाचा अंदाजा घ्या आणि त्यानुसार आपलं स्वप्न ठरवा. त्या स्वप्नाच्या दिशेने दररोज वेळ द्या. तुमच्याकडे जेवढा जास्त वेळ असेल स्वतःसाठी तेवढा जास्त वेळ द्या. स्वतःची तब्येत चांगली बनवा, स्वतःचे विचार चांगले बनवा, स्वतःला प्राधान्य द्या. केलेल्या चुकांपासून शिका. येणाऱ्या आयुष्यामध्ये त्या चुका पुन्हा करू नका. आजवर जे झालं ते झालं. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ईश्वर चरणी त्याच्याबद्दल आभार माना. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहात. 2 वेळेचं तुम्हाला जेवायला मिळतंय, तुमची तब्येत तुम्हाला साथ देत आहे. या क्षणी आयुष्याचं गोल ठरवा. त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे टाका. आयुष्याची दिशा बदला. आयुष्यात काही गोष्टी मागे सोडाव्याच लागतात जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर. या क्षणी आयुष्याचं गोल ठरवा. त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे टाका. मी माझ्या या सिरीजच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 90 दिवसामध्ये मी माझ्या परीनं 90 प्रकारची उत्तम व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करील. आणि पाहता पाहता आज 51वा दिवस आलेला आहे आणि आता मला एवढं समजलं आहे, जर मी 51 दिवस माझ्या आयुष्यामध्ये बदल होणाऱ्या कोणत्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या सांगत असेल तर मी येणारे उरलेले दिवसही पूर्ण करू शकते. तुम्ही तुमच्या आयुष्याचं या क्षणी गोल ठरवा आणि येणारे 2026 वर्ष पूर्णपणे बदलून टाका. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या दिशा बदलण्याची गरज आहे. तारीख ही बदलतच राहील, परंतु प्रश्न एकच आहे, येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या आयुष्याची दिशा बदलते का? आज या क्षणी स्वतःला एकच प्रश्न विचारा, या वर्षी तुम्ही स्वतःसाठी कोणतं पाऊल वेगळं उचललं होतं आणि खरंच तुम्ही तुमचे आयुष्य पुढे नेण्यासाठी एखादी गोष्ट केली असेल तर येणाऱ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट सातत्याने करा. आणि जर तुम्ही या वर्षामध्ये स्वतःसाठी एकही कोणती गोष्ट उत्तम केली नसेल तर आपल्या आयुष्याची दिशा बदला आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये स्वतःचं पूर्णपणे आयुष्य बदला. तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा, वाट ही बदलली नाही तर तुम्ही कितीही पाऊल पुढे पुढे टाका, तुम्हाला शिखर कधी मिळणारच नाही. यासाठी सर्वप्रथम आयुष्याचं एक गोल ठरवा, उद्देश ठरवा आणि त्या दिशेने योग्यतेने पाऊल टाका. आजकाल तुम्हाला एखादा शिक्षक शोधण्याची गरज नाहीये. सोशल मीडिया, गुगल, ChatGPT यावरती सारं काही अवेलेबल आहे. त्याचा आयुष्यात उत्तम प्रकारे वापर करा. उत्तम प्रकारे कसं? तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल, तुमच्याकडे पैसे नसतील देण्यासाठी, पण तुम्ही इंटरनेट, मोबाईल आज तुमच्याकडे आहे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल, रात्री, दिवसा, सकाळी, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या जे आयुष्याचं गोल आहे त्याच्यासाठी यावरून योग्य ती शिक्षकाप्रमाणे माहिती अर्जित करा, ज्ञान अर्जित करा, उत्तम ज्ञान अर्जित करा. बघा कोण फेक बोलतंय, कोण उत्तम बोलतंय. सोशल मीडियावरचं सुद्धा सारं काही 100% खरं नसते. एकाच विषयावरचे विविध 10 प्रकारचे व्हिडिओ बघा, गुगल वरती सर्च करा, ChatGPT वरती बघा. या सर्वांमधून तुमची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही आयुष्याला पुढे नेण्यासाठी काय करू इच्छिता हे पहा. आयुष्याला एक योग्य दिशा द्या आणि त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढे टाका. आंधळेपणाने आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकू नका. आयुष्याचं गोल ठरवा. आज पूर्णपणे काळ बदललेला आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे जाण्याची, विचारून त्याच्याकडून ज्ञान आत्मसात करण्याची गरज राहिलेली नाही. सोशल मीडियाला, मोबाईलला, युट्यूबला
चांगल्या प्रकारे पहा, त्याचा आयुष्यात पुढे नेण्यासाठी उपयोग करा आणि नुसता दिवसभर मोबाईलच स्क्रोल करू नका. फक्त तुम्हाला त्यामधून काय घेता येतं तेवढं घ्या. एक वही आणि पेन घ्या, एक आराखडा लिहा की या वर्षी 365 दिवसामध्ये मला हे करायचं आहे. गेल्या वर्षी मी हे वाईट केलं, हे सोडून टाका. हे चांगलं केलं, त्याला कंटिन्यू करा. त्याचं सातत्य कायमस्वरूपी ठेवा. आणि एखाद्या विषयामध्ये जर तुम्हाला खूप पुढे जायचं असेल तर त्या विषयाला वेळ देणं फार गरजेचं आहे. आयुष्याला एक योग्य ती दिशा द्या. येणारं आयुष्य तुमचंच असेल. फक्त आयुष्याची कॅलेंडरची तारीख बदलली तर आयुष्य बदलतं का हो? मुळीच नाही. त्यासाठी तुम्हाला दिशा बदलावी लागते. आता दिशा म्हणजे काय? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपली दिनचर्या असते, ती जर आपण बदलली, आपल्या आयुष्यात जे हवं त्याप्रमाणे जर केली तर काही गोष्टी आयुष्यातल्या या नक्कीच बदलतील. तर दिशा म्हणजे काय? आपण दररोज सकाळी कशासाठी उठतो? आपण दिवसभराचा वेळ कशावरती खर्च करतो? आपण आपल्या दिनचर्येमध्ये कोणत्या गोष्टी टाळतो आणि कोणत्या गोष्टी स्वीकारतो? या ज्या छोट्या छोट्या मी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, यावरती जर तुम्ही लक्ष दिलं आणि या गोष्टींना बदललं, तुम्ही दररोजचा एक दिवस बदला, आचरण योग्य ठेवा, प्रत्येक दिवशी तेच आचरण ठेवा. 365 दिवसानंतर तुमच्यामध्ये खूप सारे बदल घडतील. अशा सवयी लावून घ्या छोट्या छोट्या, ज्या की तुमच्या येणाऱ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकतील. कुणीच परफेक्ट नसतं, कुणीच हुशार नसतं. हुशार परफेक्ट या जगात कुणीच नाहीये. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला उच्च स्थान मिळवायचं असेल, जास्त पैसा कमवायचा असेल तर बघा, युट्यूब वरती बघा की कोणती व्यक्ती आहे ती जास्त पैसे कमवती. ती का कमवती? तर तिनं त्या व्यक्तीने त्या गोष्टीला तेवढ्या उत्तम प्रकारे आत्मसात केलं. त्या व्यक्तीने पण सुरुवात ही शून्यापासूनच केली. कुणीच परफेक्ट नसतं, कुणीच आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं. कुणीही चुकत शिकत असतं. चुकलं तर चुकलं, परंतु शिकायला सुरुवात करा. आयुष्याची दिशा बदला. जमत नाही, निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी आयुष्यातून काढून टाका. अशी या जगात कोणतीच गोष्ट नाही. तुमचं शरीर तुम्हाला साथ देत असेल, तुमचं दिमाग तुम्हाला साथ देत असेल तर ती गोष्ट तुम्ही करू शकत नाही. फक्त जन्म आणि मृत्यू हा मानवी हातामध्ये नाहीये. एखादी व्यक्ती आंधळा वगैरे असेल तर ती गोष्ट आपल्या हातात नाहीये, परंतु बाकीच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या हातामध्ये आहेत. आपली तब्येत छान असेल, आता तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहात आणि या जगामध्ये तुम्हाला जे हवं, जे नॉलेज हवं ते तुम्ही प्राप्त करू शकता आणि त्या गोष्टीपासून तुम्ही पैसे कमवून स्वावलंबी होऊ शकता. मग तुम्ही सरकारी नोकरी असू दे, कॉलेज स्टुडंट असेल, शाळा असेल, काही पण असेल, तुमचं वय काही पण असेल, आजही तुम्ही कोणतीही गोष्ट शिकू शकता. फक्त ते सरकारी नियम असतात काही, त्या गोष्टीमध्ये जर आपलं वय झालेलं असेल तर ती गोष्ट सोडता. जगात अशा भरपूर काही गोष्टी आहेत, तुम्ही आजही त्यामध्ये ज्ञान आत्मसात करू शकता, त्यापासून 4 पैसे कमवू शकता आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकता. माणसाला वेदना बदलू शकत नाहीत, तर वेदना सहन करण्याची क्षमता बदलवते. ते कसं? प्रत्येकाला मनात वाटत असते मी काहीतरी खूप मोठं करावं, परंतु आपल्याला आपली जी दिनचर्या आहे, खाणं, 2 वेळेसचं खाणं, फिरणं, मित्रमंडळीमध्ये टाइमपास करणं, ही आपल्याला जी आयुष्य मिळालेलं आहे, जे एक सेफ्टी प्लेस आहे, आपल्याला तो सोडायचा नाही. आपल्याला हार्डवर्क करायचं नाही, आपल्याला त्याग करायचा नाही, आपल्याला खूप मेहनत करायची नाही. आपली मेहनत फक्त शब्दातच असते, मी खूप प्रयत्न केला परंतु मी हे सक्सेसच करू शकलो नाही, असं काहीही नसतं. जो शेवटपर्यंत दररोज एखाद्या गोष्टीसाठी स्ट्रगल करतो, चेंजेस करतो, काळानुरूप स्वतःला बदलतो, अपडेट होतो, तो या आयुष्यामध्ये नक्कीच एक दिवस पुढे जातो. जोपर्यंत जुनी वाट ही ओळखीची वाटत असते तोपर्यंत आपल्याला नवीन वाटेची भीती वाटत असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतात परंतु दिशा नसते. दिशा ही बदलू शकते, परंतु कशी? आपल्याला काही गोष्टी या सोडाव्याच लागतात. प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो. नवीन सवयी, नवीन विचार हे आत्मसात करावे लागतात. काळानुरूप अपडेट राहायला शिका. व्यायाम करा, सुदृढ शरीर बनवा, विचार सुदृढ बनवा, आयुष्याचं गोल ठरवा, त्या दिशेने मेहनत करा, दररोज करा. नाही आवडणार, नाही समजणार, ही आपण ज्या कम्फर्ट झोन मध्ये जगतो ना, तेच आपल्याला आपलं आयुष्य कधीही बदलू देत नाही. प्रत्येक बदल हा त्रासदायक असतो. तुम्हाला त्या गोष्टीला तेवढा वेळ द्यावाच लागणार. तुम्ही जर विचार केलात नाही मी दररोज सारखं मित्रांना पण भेटणार, मी सगळं करणार, मी टाइमपास करणार, तरी पण मी माझं वर्ष बदलणार, हे मुळीच शक्य नाही.
या जगामध्ये तोच व्यक्ती पुढे जातो जो व्यक्ती त्याला ज्या विषयामध्ये पुढे जायचंय त्या विषयाला भरपूर असा वेळ देतो. नुसता वेळ नाही देत तर पूर्ण एकाग्रतेने वेळ देतो. ती गोष्ट आपलीशी करतो, अशी आपलीशी करतो की त्या गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीनं प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे 100% असतेच असते. एखाद्या गोष्टीला आत्मसात करण्यासाठी तुम्हाला 100% वेळ द्यावा लागतो. नुसता वेळ देणं म्हणजे ती गोष्ट मिळाली का असं मुळीच नाही. योग्य प्रकारे वेळ द्या, ती गोष्ट खरी खरी आत्मसात करा. परंतु आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडायचा नसतो. आपल्याला तुम्हाला जर खरंच येणाऱ्या वर्षामध्ये आयुष्य बदलायचं असेल, काही गोष्टी टाळा. मी लग्न पण अटेंड करणार, मी कार्यक्रम पण अटेंड करणार, प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी पण होणार आहे आणि तरी सुद्धा मी माझं आयुष्य बदलणार आहे, हे शक्य नाही. तुम्हाला भरपूर गावांमध्ये कट्टा मिळतो, त्या कट्ट्यावर यंग जनरेशन मिळते. ज्या मुलांना त्या विचारल्यानं तुम्ही काय करत आहात तर ते सांगतात की आम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत आहोत. परंतु खरंच सांगा हो, लाखो जे फॉर्म येतात सरकारी परीक्षेचे त्यामध्ये फक्त 20% लोक असतील की ज्यांनी रात्रंदिवस मेहनत केली असतील आणि त्यातल्या खूप कमी लोकांना नोकरी लागत नाही. मी साऱ्यांना इथं ब्लेम करत नाहीये, परंतु खूप सारे जण आपल्या आई वडिलांचं फ्री मध्ये खाऊन घेत मी परीक्षा देत आहो असं म्हणत वयाची 25-30 त्यांच्या जीवावरती कंप्लीट करत आहेत. हे सारे मध्यमवर्गीय घरचीच लोक आहेत आणि आई वडिलांचं वय होत चाललेलं आहे आणि यांनी आपलं स्वतःचे पैसे कमवायला सुरुवात केली नाही. सध्या काळ खूप बदललेला आहे. प्रत्येक व्यक्तीने पैसा हा कमायलाच हवा, तरच आपली प्रगती, स्वतःची प्रगती ही राष्ट्राची, देशाची आणि जगाची प्रगती असते. प्रत्येक व्यक्ती ज्या दिवशी स्वतःसाठी पैसा कमवल, आपण एवढे मोठे झालो की आपण आपली जिम्मेदारी आपल्याला घेताच आली पाहिजे. तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल की तुम्ही LGBT कम्युनिटी पासून आलेले असाल, तुम्ही कुणीही असा, तुम्हाला कोणाला असू नये पण कुणाला थोडंफार अपंगत्व जरी आलेलं असेल तरीही भीक कामागावी. प्रत्येकानं आयुष्यामध्ये काही ना काहीतरी शिकावं, स्वतःचे स्वाभिमानाने 4 पैसे कमवावे आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये पुढे जावे. मला असं वाटतंय की माझ्या या सिरीजचा हाच उद्देश आहे, 90 दिवसात आयुष्य बदलूया. आणि पाहता पाहता 2025 हे सरत आलेलं आहे. मी अपेक्षा ठेवते की माझ्या या व्हिडिओ मधून कुणाला तरी काहीतरी वाटावं, त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये स्वप्न जर बघत नसेल, महिला स्पेशली गृहिण्या या स्वप्न सुद्धा पाहणं सोडून टाकतात. खूप सारे लोक असतात ज्यांच्यामध्ये खूप कॅपॅसिटी असती, परंतु ते म्हणतात नाही आता आमचं वय झालं, आमच्याने होऊ शकत नाही. असं काहीच नसतं. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मला काहीतरी करायचं आहे त्या दिवशीपासून आयुष्याची सुरुवात करा. माझ्या जर व्हिडिओमुळे कुणामध्ये बदल घडला तर मला नक्कीच आवडेल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 51वा दिवस होता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. तुमचं काही स्वप्न असेल, तुम्हाला या व्हिडिओ पासून काही वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी माझ्या परीने जे मला उत्तम उत्तर देता येईल ते उत्तर देईल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.